नमस्कार मित्रांनो, मी कमलाकर शेणॉय. मी आता DP डिपार्टमेंटमध्ये आहे. चीफ इंजिनियरच्या सुनील राठोड यांच्या ऑफिसमध्ये आहे. आणि मी आज ह्यासाठी आलो आहे की 3, 4, 5 ह्या तारखेला पब्लिक हिअरिंग ठेवण्यात आलेली आहे. आणि ती पब्लिक हिअरिंग ह्यासाठी आहे की BSTचं रिसिव्हिंग स्टेशन आहे कंबाला हिलजवळ, आणि त्याच्या बाजूला एका मोठ्या पुंजीपतीचंच मोठं घर आहे, आणि त्याला हे क्वार्टर्स देण्याचा प्रयत्न चालू आहेत असं लक्षात येतं. आता ही पब्लिक हिअरिंग जी आहे ती रिसिव्हिंग स्टेशनवर जे राहणारे तिथले एमर्जन्सी स्टाफ आहे त्यांना हलवून त्या पुंजीपतीच्या लोकांना तिथे राहण्यासाठी देणार आहात, असं तो प्रोजेक्ट आहे. आणि ते जे आहे ते जवळजवळ 5 ते 10 हजार कोटीचं प्रोजेक्ट जागा आहे. ती त्यांना 263 कोटीत दिलं जातं. आणि ती 263 कोटी देणं म्हणजे 60 वर्षाचं लीज म्हणजे विकण्यासारखं आहे. जर आमच्या BMCला आणि BSTला सर्वच विकायचं असेल तर IAS आणि IAS लोकांनी जाऊन घरी बसावं आणि झोपावं. तुमची लायकीच नसेल तर तुम्ही इथे IAS लोकांनी बसू नये. कारण तुम्हाला जर विकायचंच असेल तर स्वतःचं घरं जाऊन विका. तुम्ही IAS म्हणून कशाला आला तिथे? इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस. तुम्ही इंडियन डिस्ट्रक्टिव्ह सर्व्हिससाठी नाही आलात. आज प्रत्येक ठिकाणी बघितलं जातं की हे विका, ते विका, ते विका, हे विका, ही चाललंय. तर ही BSTची जी जागा आहे तिथे रिसिव्हिंग स्टेशन आहेत आणि 35 ते 40 लोक तिथे एमर्जन्सी स्टाफ राहतात. आणि तो प्रोहिबिटरी एरिया म्हणून डिक्लेअर केलेला आहे. आणि आमचे हे हुशार IAS लोक, जनरल मॅनेजर BST, म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे जनरल कमिशनर, जे ह्या मुंबईला आणि महाराष्ट्राला वाचवायला आलेले आहेत की बर्बाद करायला आले आहेत हेच आम्हाला कळत नाही आहे. ही जी जागा आहे ती इलेक्ट्रिसिटी डिव्हिजनची जागा आहे. BSTच्या इलेक्ट्रिसिटी डिव्हिजनची जागा आहे. आणि त्या जागेचं परमिशन फक्त MERC देऊ शकतं. आणि ते रिसिव्हिंग स्टेशनला उद्वैदा वाढवायचं असेल तर तिथे स्कोप नाही. 60 वर्षासाठी दिलंय मिस्टर X, मिस्टर Y, मिस्टर Z. तर अशा प्रकारे आमची म्युन्सिपाल्टी आणि आमची BST प्रत्येक जागा विकायला निघालेले नालायक लोक आहेत. ही देशद्रोही लोक आहेत, ज्यांना जर आमच्या पूर्वजाने 70-75 वर्ष जागा ठेवलेली आहेत. आणि ही नालायक लोक विकायला निघालेले आहेत. लीज 60 वर्षाचं, 90 वर्षाचं. तुमचं डेपो 90 वर्षाचं लीज आहे. अरे 5-5 वर्षाला भाव वाढतात. 10 वर्षात एखाद्या जागेची किंमत किती होते? आणि हे 5,000 कोटीची जागा 263 कोटीला देत आहेत. आणि देऊच का? अरे तुम्ही नालायक पोरं आहात का की बापाची प्रॉपर्टी विकण्यासाठी जन्माला आहात? तुम्हाला जर पैसे जमवायचे असतील तर इम्प्रूव्ह व्हा, चांगलं काम करा. दळिद्रीसारखे इथे बसून आमच्या पैशाने पगार घेणारे नालायक लोक तुम्ही, हरामखोर लोक तुम्ही आमच्या जागा कशी काय विकू शकता हो? आणि ह्या पब्लिक हिअरिंगमध्ये तुम्ही एकेकांना कॅबिनमध्ये बोलवता का? पब्लिक हिअरिंगचा अर्थ काय असतं की 50 लोक समोर बसलेले असतील, प्रत्येक माणूस त्याचं ऑब्जेक्शन्स घेईल आणि त्या ऑब्जेक्शन्सला तुम्ही तिथल्या तिथे उत्तर द्याल. तुम्ही आमचे ऑब्जेक्शन आम्हाला माकड करणार, आमचे ऑब्जेक्शन सजेशन्स घेणार आणि तिथे जाऊन जे करायचे तेच करणार का? हे नाटकं बंद करा. प्रत्येक मुंबईकरांना मी सांगतो, हे आमची मुंबई विकायला निघालेले IAS ऑफिसर्स आहेत. आणि आमचे आमदार, खासदार, कॉर्पोरेटर हे झोपलेले आहेत. झोपेचे सोंग झोपलेले नाहीत, हे झोपेचे सोंग घेऊन मुंबईला बर्बाद करण्यासाठी आलेले नालायक आहेत हे. जर आमदार, खासदार, कॉर्पोरेटर तुमच्यात जर हिंमत असेल तर या आमच्याशी बोलायला की तुम्हाला आम्ही इलेक्ट कशासाठी केलेलं आहे? विकण्यासाठी केलेलं आहे का? अहो तुमची घरदारं विका हो. कॉर्पोरेशनचा पैसा कमी होतो, स्टेटचा पैसा कमी होतो, देशाचा पैसा कमी होतो आणि तुमचे पैसे वाढतात 5-5 पटीने दर 5-5 वर्षाला. कुठून येतात तो पैसे? सेवा करायला आलेले नालायक माणसं तुम्ही, सेवा करायला येणारे नालायक माणसं तुम्ही सेवा करता करता एवढे पैसे कुठून येतात हो तुमच्याकडे?
जिथे कॉर्पोरेशन गरीब होतो आणि त्याचे आमदार खासदार जे श्रीमंत होतात, त्याचाच अर्थ असा आहे की हे देश सत्यानाश व्हायला निघालेला आहे. मित्रांनो, जागे व्हा. आमचे प्रत्येक आमदार खासदार कॉर्पोरेटर हे करोडपती आहेत. ज्यावेळी ते आलेले त्यांच्या पायात चप्पल नव्हते, चाळीत राहायचे, आणि आज शेकडो कोटीचे ते मालक आहेत. माझ्या समोरचे कितीतरी आमदार खासदार आहेत जे चाळीत होते आणि आज शेकडो कोटीचे मालक आहेत. चपरासी होते, पिओन होते. हो, यांना चक्कल येते का? आमच्यासारखे करोडपतींना का वाढत नाही आमचे पैसे? आम्ही आहेत तिथेच आहोत, बाईकवर फिरतो, हे मर्सिडीज घेऊन फिरतात, मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन फिरतात. हे आमचं असं हे विकणं, जे 5,000 कोटीची जागा 263 कोटीला विकणं, आणि मग ते असंच मिळतं का? हो, आम्ही आपलं सर्वच विकलेलं आहे. आपण गहाण ठेवलेलं आहे, आपलं अक्कल गहाण ठेवली आहे, मन गहाण ठेवले आहे. हे लोक आमदार खासदार कॉर्पोरेटर म्हणा, किंवा हे IAS ऑफिसर्स म्हणा, किंवा हे DPचे जे राठोड साहेब आहेत म्हणा, हे शपथ घेतात अंडर दी प्रोव्हिजन ऑफ आर्टिकल 99. मेंबर ऑफ पार्लमेंट शपथ घेतो की मी हे देशासाठी काम करीन, लोकहितासाठी काम करीन. अंडर द प्रोव्हिजन ऑफ आर्टिकल 188 प्रत्येक आमदार शपथ घेतो की मी लोकहितासाठी काम करीन आणि पब्लिकसाठी कामं करीन. आणि हे जे इथे बसलेले आहेत सर्व पब्लिक सर्वंट, हे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट किंवा GR 11/11/2014 प्रमाणे शपथ घेतात की आम्ही प्रॉपर्टी आमची म्हणून समजू आणि हे देशासाठी काम करू. हे सर्वांचे देशप्रेम केवढे झोपलेलं आहे का? ह्यांचं झोपलेल्या प्रेमाला जागृत करणं हे आपलं काम आहे, एवढं लक्षात ठेवा. ही प्रॉपर्टी जी आहे इथे, ह्या प्रॉपर्टी विकण्यासाठी आमचे जनरल मॅनेजर अगोदरचे श्रीनिवास एक रिटायर व्हायच्या दिवशी त्यांनी सही केलेली आहे. काय गरज होती त्याला रिटायर व्हायची सही करायला? आणि रिटायर व्हायच्या एक दिवस अगोदर 1 तास 47 मिनिटात 5 डिपार्टमेंटनी सही केलेली आहे. 1 तास 47 मिनिटात BSTच्या 5 डिपार्टमेंटनी सही केलेली आहे आणि त्याच्यामध्ये लीगल डिपार्टमेंटनी सही केली. आता लीगल डिपार्टमेंटला कमीत कमी पेपर्स तर बघितले पाहिजे, डॉक्युमेंट्स तर पाहिलं पाहिजे. काही न बघता फक्त सही करून हे मोकळे झालेले आहेत. त्यामुळे ही जी हिअरिंग आहे ती 3, 4, 5 ला वेगवेगळी न होता पब्लिक हिअरिंग म्हणजे मोठा हॉल घेऊन प्रत्येकांना बोलून प्रत्येकांना कळलं पाहिजे की कोण काय बोलतं, हे कळलंच पाहिजे. नसेल तर हे आमच्यावर धोका आहे आणि आमचे आमदार खासदार कॉर्पोरेटरनी जागृत व्हावं. तुम्ही फक्त ब्युटिफिकेशन करायचं, पैसे लुटायचे, ह्यापेक्षा इथे जरा लक्ष द्या की प्रॉपर्टी कुठल्याही परिस्थितीत विकली नाही पाहिजे. पब्लिक प्रॉपर्टी ही देशाची प्रॉपर्टी आहे, ह्याला विकण्याचा तुम्हाला अधिकार नाही. हे प्रॉपर्टी जी आहे ही इलेक्ट्रिक डिव्हिजनची आहे. इलेक्ट्रिक डिव्हिजनला 4,300 कोटीचा फायदा आहे. त्यामुळे ह्यांना 263 कोटीला विकण्याचा प्रश्नच येत नाही. म्युन्सिपाल्टीकडे 81,000 कोटीची फिक्स्ड डिपॉझिट आहे. मग त्यासाठी त्यांना प्राईम लोकेशनची जागा लीजवर देण्याची गरजच नाहीये. मग एवढे पैसे असून जर तुम्हाला प्रॉपर्टी विकायची असेल तर माझी नम्र विनंती आहे, आमदार खासदार कॉर्पोरेटर तुम्ही रिझाईन करा आणि घरी बसा. तुमची लायकी नाही आहे आमदार खासदार कॉर्पोरेटर व्हायची, किंवा IAS ऑफिसर म्युन्सिपल कमिशनर, तुम्ही झोपा जाऊन घरी. आणि आमच्या मुंबईला आम्ही बघू काय ते. असे नालायक लोक असतील ते मुंबई डबगाईलेच जाणार आहे आणि आम्ही ते डबगाईला जाऊ देणार नाही, एवढं लक्षात ठेवा. काही डेपो विकायला चालले, डेपो तुम्ही 90 वर्षाचं विकायला चाललायत. अरे काय चाललंय? ह्या देशाचं बर्बादी करायला निघालेले आहेत. म्हणून मी इथे आलोय कारण DP डिपार्टमेंट इथली हिअरिंग घेणार आहे. आणि DP डिपार्टमेंटला मी ताकीद देतो की जर आपण अशी काही हिअरिंग घेतली, पब्लिक हिअरिंग न घेता गपचूप हिअरिंग घेतली, लोकांना एक दुसऱ्याला इंटरॅक्ट करता दिलं नाही आणि तुमचं इंटरॅक्शन तिथे झालं नाही आणि तुमचं पब्लिक हिअरिंगचं टोटल व्हिडिओ रेकॉर्डिंग, CCTVवर व्हिडिओ रेकॉर्डिंग, पब्लिक रेकॉर्डिंग झालं पाहिजे. इट इज अ पब्लिक डॉक्युमेंट. पब्लिकचं काम पब्लिकच्या सर्वांच्या समोर झालं पाहिजे. तुम्ही गपचूप करता कामा नये. आणि तर तुम्ही केलात तर तुमच्यावर आम्ही फौजदारी खटला करू. त्याशिवाय आम्ही माझी रिट आहे 9 तारखेला हिअरिंग आहे. पण आम्ही प्रत्येक माणसाला क्रिमिनल प्रॉसिक्युशनला लॉन्च करू, कारण तुम्ही देशाशी गद्दारी करत आहात, तुम्ही मुंबईशी गद्दारी करत आहात, IAS ऑफिसर्स गद्दारी करत आहात, जनरल मॅनेजर BST गद्दारी करत आहात, ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर सिटी गद्दारी करत आहात.
तुम्हाला विकण्याचा कोणाचाही अधिकार नाही या पब्लिक प्रॉपर्टीला. लीज 60 वर्ष म्हणजे जवळजवळ विकण्यासारखंच आहे. पुढचा प्रोग्राम काय? आज मुंबईत 50-100 माळ्याचे बिल्डिंगी होतात. मग उद्या तुम्हाला रिसिव्हिंग स्टेशन वाढवायचं असेल आणि तुम्ही जर 60 वर्षाची लीज दिली असेल तर कसं वाढणार ते? पुढचा काय विचार आहे की नाही? पुढच्या पिढीचं काहीतरी तेव्हा फळं खा हो. तुम्ही समुद्रच पियाला लागलात, तुम्ही नदीच पियाला लागलात, तुम्ही झाडच खायला लागलात. एवढा नालायकपणा कशाला करायला लागलात तुम्ही? हां, आणि तुम्हाला आल्याबरोबर नमस्कार केला पाहिजे. अहो, मधु दंडवते होते, माणसं समोरून उभे राहायची. आईला रांगणेकर होते, मृणाल गोरे होते, त्यांना सांगायला नाही लागायचं आम्हाला उभे राहा. आज आमच्या आमदार खासदारांना कायदा बनवायला लागतो. अरे आम्ही आल्यावर उभे राहा. अरे तुम्ही निर्लज्ज आहात का? तुम्हाला सांगायला लागतं की आम्ही आल्यावर उभे राहा. अरे तुम्ही पब्लिक सर्वंट आहात, तुम्ही आल्यावर उभं राहायचा प्रश्नच येत नाही. आपण सर्व एकसारखे आहोत, त्यामुळे तुमचा उभं राहायचं JR हा तुमचा कमीपणा आहे. तुमच्यात लायकी नाही आहे म्हणून हे JR करायला लागतं, हे सिद्ध होतंय. जर माझं चुकीचं असेल तर माझ्याशी या व्हिडिओवर बोलायला, आणि मी जर चुकलो असेल तर तुमच्या पाया पडेन. नसेल तर कमीत कमी देशद्रोहीपणा सोडून देशाच्या प्रेमाचं काम करा, हीच आपल्या सर्वांना विनंती. आणि प्रत्येक मुंबईकरांना विनंती आहे की प्लीज जागृत व्हा. प्रत्येक मुंबईची जागा विकली जाते, मुंबईचा डेपो विकला जातो. मी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. 90 वर्षाचं लीजला काढलेलं आहे. 90 वर्ष यांचा बापाचं राज्य आहे का? हां, 60 वर्ष लीज. अरे माहिती आहे का तुम्हाला की धारावीचं प्लांट बंद करायचं चालू होतं, ऑब्जेक्शन घेतल्यावर ते थांबलंय. या प्रत्येक गोष्टीसाठी मी 68 वर्षाचा म्हातारा आज 15 तास काम करतो. का? तर या मुंबईला वाचवायला आपलं काम आहे प्रत्येकांचं. मुंबईला वाचवणं हे प्रत्येकांचं काम आहे. जागृत व्हा, नाही तर तुमचे पोरं रस्त्यावर भीक मागणार आहेत. कारण हे शाळा देणार नाही, कॉलेज देणार नाही, हॉस्पिटल देणार नाही, दवाखाना देणार नाही, फक्त प्रॉपर्टी विका. शाळा हे ICSE करतात, म्हणजे तुम्हाला शिक्षणच नाहीये. अशा प्रकारे नालायक IAS ऑफिसर्स, आमदार, खासदार, कॉर्पोरेटर या मुंबईवर, या महाराष्ट्रावर राज्य करत आहेत. काही लोक सोडून द्या, आमचे PM चांगले आहेत, CM चांगले आहेत, पण ते एकटे कुठे पोचू शकतात? पण त्यांच्या हाताबरोबर किंवा त्यांच्या बरोबर असणारे हे नालायक आहेत. म्हणून हे एकही आमदार, खासदार आवाज उचलत नाही. बघा, ह्या गोष्टीसाठी जर आमच्यासारखा माणूस आवाज उचलतो तर आमदार, खासदार, कॉर्पोरेटर सारे पोलीस घेऊन फिरतात सिक्युरिटीसाठी. लाज वाटते का हो तुम्हाला सिक्युरिटी घेऊन फिरायला? आम्ही एकटेच फिरतो, तुम्हाला सिक्युरिटी का लागते? तुम्ही कसलं काम करता? एकही चांगलं काम करता का हो? इलिगल कन्स्ट्रक्शनच्या विरुद्ध बोललात, करप्ट ऑफिसरच्या विरुद्ध बोललात, मग तुम्हाला भीती कसली आहे? तुम्ही चोराबरोबर साबित राहून कामं करतायत. मी तुमच्याशी बोलायला तयार आहे. माझी चुकी असेल तर मी माफी मागेन, पण तुमच्यात असेल हिंमत तर माझ्याबरोबर या बोलायला. आपण एकत्र बोलूया, आणि माझ्या मनातलं काय चुकीचं असेल तर मी ते काढून टाकेन, तुमच्या पाया पडेन, तुमची माफी मागेन. पण मित्रांनो, जागे व्हा. आज या देशाला, या मुंबईला, या महाराष्ट्राला धोका जर असेल तो फक्त आणि फक्त आमदार, खासदार, कॉर्पोरेटर, IAS IPS जे नालायक आणि भ्रष्ट आहेत त्यांच्याकडून आहे. म्हणून चांगल्या आमदार, खासदार, कॉर्पोरेटर आणि IAS IPSला मदत करणं, त्यांच्या बरोबर राहणं हे आमचं कर्तव्य आहे. आपण करत राहू आणि या मुंबई, या महाराष्ट्राला आणि या देशाला वाचवू. जय हिंद.